आज खूप दिवसातून मी गेले होते म्हसवडच्या बाजारला, पण त्या अगोदर सकाळची कामं वगैरे आईला आवरू लागितली. सकाळचं घरचं सगळं आवरलं होतं, कारण मी मुलांना आईजवळ सोडून जाणार होती. मुलं खूप खेळतात, भांडतात आणि त्यांचं कुठं ना कुठं धडपडायचं चालू असतं. म्हणून आईला म्हणलं की सगळी कामं आवरून घे, नंतर मग मुलांजवळ बस म्हणून. नंतर मग भावासोबत गेले म्हसवडलाच आणि मिस्टरांना कपडे वगैरे घ्यायची राहिली होती धोंड्या बहिणीच्या आहेरावरची, तर तीच घ्यायला गेले होते. मिस्टरांना कपडे वगैरे घेतली. तिथं काय मला शूटच नाही करणं झालं, कारण मिस्टरांचा फोन वगैरे लागला नाही. त्यामध्ये माझा खूप गोंधळ झाला. साईज वगैरे मला माहीत होती, पण मी कलरसाठी त्यांना फोन करत होते, तर ते पण तिथं शूट करणं नाही झालं. तर मी कपडे घरी गेल्यावर शूट केलेलं आहे, तर त्या व्हिडिओमध्ये दाखवते. नंतर मग गेलो बाजारला. बुधवारचा बाजार होता. मुलांना खाऊ वगैरे घेतला आणि मग आईने काही बटाटे वगैरे सांगितले होते, तर ते घेतले. नंतर एक कलिंगड वगैरे घेतलं आणि खूप छान वाटलं. खूप दिवसातून मी आज बाजारला आले होते बुधवारच्या, कारण लास्ट टाईम मी बाजारला आले होते तेव्हा माझं लग्न जमलं होतं. आय थिंक म्हणजे 8 वर्षानंतर मी बाजारमध्ये आले होते. आजकाल बाजारामध्ये पहिल्यासारखी गर्दी नसते. पहिले खूप गर्दी असायची आणि आजकाल कसं गावोगावी बाजार भरतात, त्यामुळं गर्दी नसते. नंतर मग उसाचा रस पिलो. येताना भजी वगैरे आणलेले, शेव आणली होती, तर ती खाल्ली. मुलं गेली होती शिंपल्या गोळा करायला शेतामध्ये. नंतर मग आईचं इथं शेंगा तोडायचं चालू होतं भुईमुगाच्या. आमच्या पुरत्या शेंगा तोडत होती. वेल वगैरे काढले होते, मग मी पण थोडेसे वेल आईला काढून दिले होते. मग आई इथं शेंगा वगैरे तोडून झाल्या की मग नंतर मग शेंगा घेऊन घरी आलो. आणि शौर्याचं बघा काय चाललं, सारखं असं फिरत असायचं गावाला असताना इकडं तिकडं. नंतर मग शेंगा आणलेल्या होत्या, तर त्या थोड्याशा सुकायला ठेवल्या, जेणेकरून त्याची माती सुकेल, कारण त्याला खूप माती होती, शेंगांना चिकट माती होती. नंतर मग ते सुकायला ठेवलं. मस्त असा चहा घेतला होता. रात्री छान जेवण स्वयंपाक केला होता आईनं, पिठलं चपाती, त्याचबरोबर आमरस पण केला होता. तर ते जेवण केल्यानंतर मी दाखवते की मिस्टरांना कोणता ड्रेस आणला. तर एक चॉकलेटी कलरचा शर्ट आणि एक जीन्स आणले होते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.